जय गजानन. असं म्हणतात ना की आयुष्यात बरे आणि वाईट प्रसंग दोन्ही येतात आणि त्या प्रसंगामध्ये चांगले प्रसंग राहिले की आपण व्यवस्थित असतो, बट वाईट प्रसंगामध्ये आपण आपल्या माऊलीकडे बघतो ना, आणि ती माऊली म्हणजे संत गजानन माऊली. नमस्कार, दिस इज चैताली बांगरे अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जिंदगी अनस्क्रिप्टेड स्ट्रेट फ्रॉम नागपूर. नाही, शेगाव. कारण ज्याला विदर्भाचं पंढरपूर पण म्हटलं जातं, तिथे फक्त एकच माऊली आहे आणि ती म्हणजे आपली गजानन महाराज, गजानन माऊली. आज असं वाटलं की यार झालं आता नागपूरमध्ये पण शूट करू, बट मला ना इथे यायचं होतं कारण की हे म्हणजे माझं श्रद्धास्थान आहे, जिथे मी माझ्या आयुष्यातले काही प्रसंग किंवा माझ्या आयुष्यात काही प्रचिती आली तेव्हा महाराज माझ्या आयुष्यात नेहमी माझ्या सोबत होते. ते एका सावली सारखे ते माझ्या आयुष्यात होते. सो मला असं वाटलं की यार चला आज मी लोकांपर्यंत पोहोचवते की हे एक श्रद्धास्थान का इतकं महत्त्वाचं आहे, या का लोकांनी इथे यायला पाहिजे. तर चला आजच्या एपिसोडमध्ये ना आपण बघू की शेगावमधल्या काही अशा वस्तू या काही असे स्थानं ज्यांनी शेगाव बनलेलं आहे. तर चला जिंदगी अनस्क्रिप्टेड मध्ये आजच्या एपिसोड डिरेक्टली फ्रॉम शेगाव. शेगावचे हे गजानन महाराज मंदिर केवळ एक वास्तू नाही, तर ते शिस्त, स्वच्छता आणि निस्वार्थ सेवेचे उत्तम उदाहरण आहे. मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता मनाला स्पर्श करते. प्रसाद भेटला, दर्शन झालं. ॲक्च्युली हे जे द्वार आहे ना, हे मुख्य द्वार आहे आणि तिथनंच तुम्ही आत जाऊन दर्शन करू शकता. आमचं दर्शन पहाटेचं होतं म्हणून आत्ता शूट करत आहोत तुम्हाला दाखवायला की हे मेन एंट्रन्स आहे आणि इथनंच सर्व भक्तगण जातात आत दर्शन घ्यायला महाराजांचं. आणि आत गाभाऱ्यात शिरल्यावरती महाराजांची मूर्ती पण असते. सो इथनं जी रांग लागते, सिक्युरिटी पण खूप व्यवस्थित आहे इथे आणि बाकीच्या वस्तू पण खूप छान मेंटेन करून ठेवलेल्या आहे संस्थांनी. सो जर जेव्हा तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला डिरेक्टली याच मेन गेटमधनं आत शिरायचं. आता आम्ही चाललो आहे कृष्णाचा माळा, जिथे गजानन महाराजांनी गोसावी महाराजांना एक प्रसंग घडवला होता, एक प्रचिती आणली होती, ती म्हणजे त्यांचा पलंग पेटला होता. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत कृष्णाजीच्या माळ्यामध्ये. महाराजांच्या फोटोकडे जेव्हा पण आपण बघत राहतो ना, तेव्हा असं वाटते की माऊली इथेच आहे आपल्या पाठीशी, नेहमी प्रत्येक प्रसंगात आपल्या जवळ. आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत कृष्णाजीच्या मळामध्ये, जिथे महाराजांनी गोसावी महाराजांना सांगितलं होतं, नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकः, म्हणजेच आत्मा मरून मरत नाही. आणि जेव्हा गोसावी महाराज शिरापुरीचा आग्रह करायला महाराजांच्या जवळ बसलेले होते, तेव्हा महाराजांनी त्यांना प्रचिती दिली. आणि ती कशी दिली म्हणजे तो पलंग पेटून. तर ही जागा आहे आपल्या शेगावातच, तर तुम्ही पण इथे एकदा तरी नक्की या. आणि हे जे बाजूला आहे हे आहे रेल्वे स्टेशन, तिथनं आमची ट्रेन जात आहे. पण कुठे चाललो आहे? आता आपण महादेवाच्या मंदिरात चाललो, जिथं गजानन महाराज घोड्याच्या पायी झोपले होते ना, तिथं चाललो.
अच्छा चला मग किती इथून किती अंतरावर आहे? 800-900 मीटर असेल. हा ठीक आहे चालेल चला. मॅक्सी मध्ये चाललो आहे, ऑटो नाही आहे ऍक्च्युली. आम्हाला तिथनं ते मेन जे स्थळ आहे तिथे जायला आम्हाला भरपूर अंतर आहे. सो आमचे जे मॅक्सीवाले दादा आहे ते आम्हाला घेऊन चालले आणि आमचा व्हिडिओग्राफर म्हणाला की इथे शूट करूया, तर आम्ही शूट करतो आहे. आम्ही आलो होतो इथे जिथे महाराज पहिल्यांदा प्रकट झाले होते, पण हे लॉकडाऊन पासून ना बंद आहे. काहीतरी कारण असेल त्या गोष्टीसाठी. सो हे एक स्थळ मला खूप महत्त्वाचं वाटलं. म्हणजे पहिला प्रसंग आणि पहिला तो क्षण जेव्हा महाराजांनी शेगावात दर्शन दिलं होतं, हेच ते. नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे बंकट सदन जिथे महाराज राहिले होते पहिल्यांदा. तर चला आता तिथे जाऊया. आणि हे ना हे कुत्र्यांचं थोडंसं जास्तीच हे सुरू आहे. आम्ही जिथे जिथे शूट करतोय तिथे तिथे ते लोक मागे मागे येते, तर प्लीज इग्नोर. हे आहे बंकट सदन. इथे ना महाराज थांबले होते आपल्या लाडक्या भक्त बंकटांसोबत. असं त्यांची आणि महाराजांचा उल्लेख पोथीमध्ये भरपूरदा आहे. बंकट त्यांचे म्हणजे फेवरेट भक्तांपैकी एक होते. तर हाच तो बंकट सदन. हे आहे सीता माता मंदिर, जिथे महाराज थांबले होते आणि जिथे पाटलांच्या मुलांनी महाराजांवर ऊसाचा प्रहार केला होता, पण ते सक्सेसफुल नाही झाले. सो हीच ती जागा आहे. मी हळू याच्यासाठी बोलत आहे कारण की काही काही लोकेशन्सला अलाउड नाही आणि आम्हाला नाही माहिती की इथे अलाउड आहे या नाही अलाउड आहे. सो आता आलो आहोत आम्ही आनंद विहारमध्ये. इथे फॅमिली सोबत राहण्याची उत्तम व्यवस्था असते. इथे AC नॉन AC रूम्स दोन्ही अवेलेबल असतात. इनफॅक्ट कूलर्स रूम पण अवेलेबल असतात. पण इथे बॅचलर्ससाठी काही व्यवस्था नाही आहे. सो जर तुम्हाला डॉर्म रूम्स हवे आहेत तर तुम्हाला ते भेटेल आनंद विसावामध्ये. आणि युजली इथे लोक ना 2-3 दिवस येतात, छान राहतात, कारण की इथे छान शांतता आहे आणि वातावरण पण बघा ना किती सुंदर वाटत आहे. सो नेक्स्ट टाइम जर तुम्हाला कुठे राहायची व्यवस्था तुम्ही शोधत आहात तर प्लीज इथे डेफिनेटली या. तर इथला आनंदसागर असो किंवा भक्तांसाठी मिळणारा महाप्रसाद, प्रत्येक गोष्टीत महाराजांच्या प्रेमाचा आणि शिस्तीचा अनुभव येताच येतो. आणि हो, इथे रांगेत उभे असताना पण दर्शनानंतर मिळणारा तो महाप्रसाद आणि त्याची चव साक्षात प्रसादाचे स्वरूप असतात. कचोरीचा शॉट बघितला, कचोरी पण पार्सल घेतली आणि घरच्या लोकांना पण कचोरी देणार आहे खायला, कारण की त्यांचं नेहमी असतं की यार तू शेगावला चालली आहे तर प्लीज कचोरी घेऊन ये. सो ॲक्च्युली जिंदगी अनस्क्रिप्टेडचा हा एपिसोड शेगाव स्पेशल याच्यासाठी, कारण की आपल्या आयुष्यात ना खूपदा बरं वाईट खूपदा काहीतरी सिच्युएशन्स येतात आणि तेव्हा आपल्याला असं हवं असतं की आपल्याला कुठून तरी एक राईट डिरेक्शन या एक राईट गायडन्स भेटायला हवं. तर मी नेहमी इथे येते कारण हे माझं श्रद्धास्थान आहे आणि गजानन महाराज ज्यांची प्रचिती म्हणा या त्यांचे चमत्कार हे माझ्या आयुष्यात तर खूप आलेले आहे, खूप घडलेले आहे.
आणि आम्ही ना आधी आई बाबांसोबत इथे यायचो आणि तेव्हा नाही कळायचं की माऊली कोण, बट आता माऊली समजत आहे की ते कसे तुमच्या सोबत असतात आणि काय प्रसंग आणि काय प्रचितींमुळे ते आपल्या सोबत येतात. तर पुढच्या प्रवासात नक्कीच भेटू. तुम्ही पण या शेगावला आणि मी पण येते आणि पुढच्या प्रवासात मी नक्की भेटते तुम्हाला जिंदगी अनस्क्रिप्टेडमध्ये परत एक नवीन डेस्टिनेशन आणि नवीन स्टोरीसोबत. चला बाय.